खरंच? अगदी खरं, अगदी तुझी शपथ. ह्यावेळी तरी मी खोटं नाही बोलणार. असं म्हणतात माणूस मुळातच सुंदर असेल तर त्याला दिसणाऱ्या वस्तूही सुंदरतेचा साज घेतात. बोलण्यात पुरुष कधीच जिंकू शकत नाही असं मानायला हरकत नाही. मीरा, ज्या क्षणी मी तुला पहिल्यांदा बघितलं त्याच क्षणी मला असं वाटलं ही लावण्याने बहरलेली वेल माझ्यासाठीच आहे. तेव्हा जे मनात रुजलं ते कायमच. काय रुजलं? हे काळीभोर केस, स्वप्नांनी ओथंबलेली निरागस डोळे, हे गुलाबी. पुरे कळलं मला. शेवटपर्यंत असंच बोलत राहा एवढीच इच्छा. मीरा, कितीही संकट आली ना तरी हा हात मी मरेपर्यंत. काल खरं तर मोठं संकट येणार होतं या घरावर. घरातल्या व्यक्तीवरच दगा फटका होण्याची वेळ होती. पण घटना घराबाहेर घडली म्हणून संकट बाहेरच्या व्यक्तीवर गेलं. तरी मी सांगितलं होतं की हे असं लग्न मला अजिबात पसंत नाही. पत्रिका बघा आणि मगच काय ते ठरवा असं जातीने बजावलं होतं मी भाऊजींना. गुण जुळत नसताना जर ही लग्नाची गाठ बांधली तर ती विघ्नाची. काय म्हणायचंय ते कळतंय आम्हाला. त्या मुलीच्या पत्रिकेत मंगळ असताना आणि 2 विवाह असताना तुम्ही हे लग्न केलंच कसं कामिनीबाई? त्याला एक वेगळंच कारण आहे. कळेल तुम्हाला वेळ आल्यावर. अहो, तुम्ही जातीने लक्ष द्यायला हवं होतं. कामिनीबाई, तेजसरावांना सांभाळा, त्यांच्या जीवाला धोका आहे. भटजी, तोंड सांभाळा. संभेरावाच्या घरात आहात तुम्ही. सुमेध, आई, ते काही असो, पण ह्या घरात या घरातल्या माणसांविषयी कोणी काही बोललेलं मला अजिबात आवडणार नाही. सुमेधराव, हे आम्ही आमच्या मनाचं नाही सांगत आहे. अहो, भिक्षुकी मागून पोट भरण्याचे दिवस नाही राहिले आता. तुमच्या घराण्याशी आमचा पूर्वापार संबंध, म्हणून ही तळमळ. हां भटजी, अहो शांत व्हा तुम्ही. काय आहे ना, तेजस विषयी ना त्याला खूप प्रेम आहे, आपलेपणा आहे. सख्खा भाऊ जरी नसला ना ते सख्ख्या भावापेक्षाही खूप प्रेम आहे त्याला. म्हणून तो तसं बोलला. तुम्ही बोला. कामिनीबाई, तेजसरावाची लवकरात लवकर शांती करून घ्या. मगच त्यांनी वैवाहिक जीवनाकडे वळावे, एवढंच सांगू शकतो मी.